हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? चांगलेच असणार. मी पण चांगलीच आहे. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की मी आजचा व्हिडिओ कशासाठी टाकला आहे. आज काय कशावरून बोलणार आहे. स्वामींनी माझ्या जीवनात जो चमत्कार केला आहे, काय झाले ते सर्व सांगते. आणि स्वामींनी माझे आसू का पुसले ते पण सांगते. ते म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. असं काही माझ्यासोबत पण झालं होतं. चला मग, आज गुरुवार आहे. मी आज मंदिरात स्वामींच्या दर्शनास आली. माझा नवस मी मानला होता, तो फेडण्यासाठी आली. माझा नवस मी हा मानला होता की माझ्या मुलीला 10वीला जर 90% पडले तर मी सव्वा भारचा चांदीचा पाळणा चढवेन, असे म्हटले होते. स्वामींच्या कृपेने माझ्या मुलीला 93% पडले आणि तिचीही मेहनत होती. मग माझं काही दिवसापासून काही जमतच नव्हतं. मग मी आज ठरवलेच होते की जायचं. सकाळी सर्व आवरून मी 10:30 वाजेपर्यंत मंदिरात आली. मलाही माझ्या जीवनातली जुनी आठवण आली. असो, ती काय आठवण आली ते सांगते. माझं या मंदिराशी खूप जवळचं नातं आहे. ते म्हणजे ज्या वेळेला मला मूलबाळ होत नव्हते, म्हणजे माझे बाळ खराब निघायचे आणि अबॉर्शन करावे लागायचे. मग मी खूप खचून गेली आणि खचून जायची किंवा खचून गेली. आणि मग मी एके दिवशी रडत स्वामींच्या मंदिरात आली आणि स्वामींना विचारलं. त्यावेळेला स्वामींनी मला सामावलं आहे. मग माझ्या मुलीच्या वेळेस पण असंच झालं. मग मी स्वामींकडे रडत दुपारी 1 वाजेला आली व बसली आणि स्वामींकडे पाहून रडू लागली आणि म्हणाली की माझं काय चुकलं आहे की माझ्यासोबतच असं होतं. त्यावेळेला खरं सांगते, स्वामी माझ्याकडे बघून जसे बोलतच होते की रडू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. जा बाळा, चिंता करू नको, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, असं त्यावेळेला मला खरंच वाटलं. आणि मग दुसऱ्या दिवशी मी दवाखान्यात गेली आणि माझे बाळ हे छान आहे असं मला जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, मग मला छान अशी मुलगी झाली. तो दिवस माझ्या जीवनातला खूप खूप आनंदाचा दिवस होता. म्हणून हे माझं मंदिर माझ्या जीवाभावाचं आहे. तर हे का शेअर केलं मी? आता माझी नवीन यूट्यूब फॅमिली पण तयार झाली आहे. म्हणून तुम्ही पण माझ्या आता जीवाभावाचे आहे. म्हणून मला असं वाटलं की तुमच्यासोबत हे शेअर करायचं. कोण कोण स्वामींना मानतं ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि श्री स्वामी समर्थ हे लिहून कमेंट्समध्ये मला सांगा. आता तुम्हाला माझ्या स्वामींचं बघा, माझे स्वामी किती सुंदर दिसत आहे ना. तुम्हाला माझे स्वामी आता दिसतील. त्यांचं ते रूप जसे बोलूनच राहिले बघा, किती सुंदर दिसत आहे ना. इथं आलं का मला असं वाटतं मी सगळे मला जे जीवनातले त्रास किंवा जे मला नवीन काही करायचं राहतं, मी ते येऊन स्वामींना सांगते. आणि त्यांच्याशी बोलल्यावर मला एक आनंदच होतो.
हे मला तुमच्याशी शेअर करावे, हा माझा अनुभव असं मला वाटले. श्री स्वामी समर्थ. बाबा माझे वडील माझा आधार आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि एक कमेंट्स मध्येही श्री स्वामी समर्थ महाराज लिहून जा. तुमच्या ज्या इच्छा पूर्ण असतील त्या नक्की पूर्ण होतील. मित्रांनो व मैत्रिणींनो, लाईक व सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत, पण तुम्ही जो सपोर्ट करतात तो सपोर्ट बघून व्हिडिओ करायला खूप खूप एनर्जी किंवा आनंद वाटतो व प्रेरणा मिळते. फ्रेंड्स, असा सपोर्ट मला पुढे करत राहा. चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू. इथेही मी माझ्या मनात निशंक हो, निर्भय हो म्हणणारी प्रार्थना म्हणत होती. इथं ही जी जागा आहे ना, ह्या जागेत मी अशीच त्यावेळेला आली होती आणि रडत होती, म्हणून तुम्हाला इथं मी बसून दाखवलं. ज्या वेळेला मी अशी आली होती ना, सेम तसंच मी तिकडे बाबांकडे बघून रडत होती. बघा अजूनही माझ्या बोलताना हे होतंय. चला मग बाय.